विद्यार्थी मित्र हो, आपल्या अभ्यासक्रमामध्ये संत तुकाराम या नावाचं एक प्रकरण आहे. त्यामध्ये संत तुकारामांचं जीवन, परिचय, त्यांची जडणघडण कशी झाली हा एक भाग, आणि दुसरा जो भाग आहे त्यामध्ये संत तुकारामांच्या अभंगाचं स्वरूप कसं होतं, संत तुकारामांच्या अभंगाचं वैशिष्ट्य काय आहे, वेगळेपण काय आहे, असं दुसऱ्या भागामध्ये अपेक्षित आहे. म्हणून आज आपण पहिल्या भागामध्ये संत तुकारामांचा परिचय आपण करून घेणार आहोत. यापूर्वी आपण 5व्या सत्रामध्ये वारकरी संप्रदायाचं स्वरूप पाहिलेलं आहे. वारकरी संप्रदायाचं कार्य आपण पाहिलेलं आहे. म्हणून आपण वारकरी संप्रदायावर न बोलता आपण संत तुकारामांच्या संदर्भामध्ये आजच्या तासामध्ये चर्चा करणार आहोत. संत तुकाराम हे 17व्या शतकातील वारकरी संप्रदायातील एक महत्त्वाचे असे संत होते. 17व्या शतकामध्ये महाराष्ट्रात वारकरी संप्रदायामध्ये प्रामुख्याने संत तुकारामांचा उल्लेख केला जातो, आणि त्याबरोबरच संत तुकारामांच्या ज्या शिष्या आहेत त्या म्हणजे संत बहिणाबाई, आणि याच शतकामध्ये समर्थ संप्रदायातील समर्थ रामदास हे सुद्धा होऊन गेलेले आहेत. ते आपण दुसरं जे प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये समर्थ रामदासाचा आपण विचार करणार आहोत. वारकरी संप्रदायामध्ये जेवढे काही संत होऊन गेलेले आहेत यादव काळापासून ते शिवकाळापर्यंत, आजही काही संत कीर्तनकार या वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करत असताना आपल्याला दिसून येतात. परंतु या सर्व संतांमध्ये अतिशय लोकप्रिय झालेले संत म्हणजे संत तुकाराम होत. म्हणून संत तुकारामांच्या ज्या काही शिष्या आहेत, संत बहिणाबाई यांनी जो एक अभंग लिहिलेला आहे, त्या अभंगामध्ये वारकरी संप्रदायातील काही महत्त्वाच्या संतांचं त्यांनी मूल्यमापन केलेलं आहे. संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामा तयाचा किंकर, तेने केला हो विस्तार, एकनाथ ज्यांनी या संप्रदायाला स्तंभ दिलेला आहे. तुका झालाशे कळस, अशा पद्धतीने संत बहिणाबाईंनी जो अभंग लिहिलेला आहे त्या अभंगामध्ये वारकरी संप्रदायाचं कळस होण्याचं जे भाग्य आहे ते संत तुकारामांना लाभलेलं आहे. मित्र हो, कळस हे अतिशय उंचावर असतं, कारण जो माणूस उंचावरून पाहत असतो त्याला लांबचं दिसत असतं, अधिक दिसत असतं. तुकारामांची दूरदृष्टीसुद्धा तशाच प्रकारची होती. म्हणून आजही आपण पाहतो संत तुकारामाच्या अभंगाची एक प्रकारची प्रासंगिकता असलेली दिसून येते. आता संत तुकारामांच्या संदर्भामध्ये जे काही प्रश्न विचारले जातील, कदाचित आपल्या या 6व्या सत्राची प्रश्नपत्रिकासुद्धा ही वस्तुनिष्ठ स्वरूपाचीच असेल. परंतु एखाद्या वेळेस थेअरीची प्रश्नपत्रिका जेव्हा घ्यायचं ठरेल त्यावेळेस मात्र तुम्हाला त्याचं विश्लेषण
संत तुकारामांच्या अभंगाचं करावं लागेल. या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. कधीकधी संत तुकारामांच्या अभंगाचं वेगळेपण काय आहे, किंवा संत तुकारामाच्या अभंगवाणीची विशेष नोंदवा असा प्रश्न विचारला जातो. किंवा संत तुकोबांचे अभंग म्हणजे अभंग वाङ्मय निर्मितीचा कळस होय असे का म्हटले जाते, चर्चा करा, अशा प्रकारचा एखाद्या वेळेस प्रश्न विचारला जातो. किंवा तुका झालाशे कळस या बहिणाबाईच्या उक्तीचा परामर्श घ्या असाही प्रश्न विचारला जातो. एकंदरीत संत तुकारामांच्या संदर्भामध्ये खरं तर संत तुकाराम हा काही 1-2-4 तासामध्ये असा संपणारा तो विषय नाही. संत तुकारामांनी वेगवेगळ्या विषयावर अभंग लिहिलेले आहेत. तर त्या अभंगाचं स्वरूप आपण पाहणारच आहोत आजच्या तासामध्ये. संत तुकारामांची जडणघडण कशी झालेली आहे, किंवा संत तुकारामांच्या खऱ्या अर्थाने अभंगाला लोकोक्तीचं स्वरूप प्राप्त झालेलंच आहे. परंतु संत तुकाराम, कारण एखादा व्यक्ती संत जेव्हा अतिशय लोकप्रिय होत असतो तेव्हा प्रत्येकाला असं वाटत असते की आपण त्या संतांचं, त्या व्यक्तीचं आपण चरित्र पाहिलं पाहिजे. म्हणून संत तुकारामांच्या तसं तर अनेक अभंगामध्ये संत तुकारामांनी स्वतःविषयी भाष्य केलेलं आहे. त्यांची जी आत्मचरित्रात्मक अशा प्रकारचे अभंग आहेत, त्या अभंगामध्ये संत तुकारामांनी स्वतःविषयी भाष्य केलेलंच आहे. त्यामध्ये त्यांचा सर्वांना परिचित असलेला अभंग, बरा देवा कुणबी केलो, नाहीतरी दंबेची असतो मेलो, भले केले देवराया, नाचे तुका लागे पाया, विद्या असती काही तरी पडतो अपायी, सेवा चुकतो संतांची, नागवन हे फुकाची, गर्व होता ताठा, जातो यम पंथे वाटा, तुका मने थोरपणे, नरक होती अभिमाने. हा संत तुकारामांचा एक अभंग आहे. त्यातही संत तुकाराम स्वतःविषयी भाष्य करत असतात. संत तुकारामांनी विपुल प्रमाणात अभंगाची निर्मिती केली. हे त्यांच्या अभंगाचं स्वरूप पाहत असताना आपण त्या ठिकाणी पाहणारच आहोत. तुकाराम ओलोबा आंबिले यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील देहू या गावी झालेला आहे. त्यांचं जे घराणं आहे, ज्याला कुळ वंश आपण म्हणत असतो, ते मोरे क्षत्रिय, तर त्यांचं आडनाव आंबिले आहे असं आहे. संत तुकारामांचा काळ सर्वसाधारणपणे इसवी सन 1618 ते 1650 असा मानला गेलेला आहे. संत तुकोबांचा वैकुंठ गमन दिन हा तुकाराम बीज या नावाने ओळखला जातो. सर्वसाधारणपणे 300 वर्षापूर्वी तुकारामांचे पूर्वज विश्वंभर बुवा देहू या गावी स्थायिक झाल्याचे सांगितले जाते. तुकोबांच्या आईचे नाव हे कनकाई असे होते. काही ठिकाणी कन्हाबाई असा उल्लेख आहे. तुकोबांचे जे मोठे भाऊ आहेत त्यांचं नाव सावजी आहे, तर जे छोटे भाऊ आहेत त्यांचं नाव कानोबा आहे. संत तुकारामांना 2 पत्नी होत्या. तुकोबांची पहिली पत्नी ही रखमाबाई आहे, तर दुसरी पत्नी ही जिजाई आहे. जिजाईलाच आवली असं सुद्धा उल्लेख जिजाईचा केला जातो. संत तुकोबांना 4 अपत्य होते: महादेव, विठोबा, नारायण व भागुबाई. भागुबाईंची सुद्धा काही मोजकेच अभंग तसं प्रकाशित झालेले आहेत. एकंदरीत संत तुकारामांचं जे काही घराणं होतं ते अतिशय सात्विक स्वरूपाचं होतं. वारकरी संप्रदायाची जी भक्ती परंपरा होती, ती भक्ती परंपरा अगदी सुरुवातीपासून संत तुकारामांच्या घराण्यात होती. वारकरी संप्रदायाचा जो आराध्य दैवत आहे विठ्ठल,
हे सुद्धा या घराण्याचं आराध्य दैवत होतं. संत तुकारामांच्या अगदी सुरुवातीच्या काळामध्ये तुकारामांना खरं तर अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागलं होतं. मग ते आव्हान कौटुंबिक असतील किंवा सामाजिक असतील. म्हणून त्यांनी एका अभंगामध्ये जे म्हटलेलं आहे की रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. खरं तर अशा पद्धतीचं जे युद्ध आहे ते बाह्य असेल किंवा आंतरिक युद्ध असेल, हे युद्ध अतिशय संयमाने संत तुकारामांनी लढले होते. ते सर्वसाधारणपणे 16 ते 20 वर्षाचे झाले असताना त्यापूर्वीच संत तुकारामांच्या आईवडिलाचं निधन झालं. ते कालवश झाले. त्यांच्या मोठ्या भावाच्या पत्नीचा मृत्यू झाला. संत तुकारामांचा व्यवसाय होता, तो कालांतराने हळूहळू बंद झाला. त्याच काळामध्ये असं सांगितलं जाते की मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळ पडलेला होता. देहू येथील मंबाजीसारख्या बुवांनी तुकारामांना त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. तुकोबांनी वेदांचा अर्थ प्राकृतमध्ये सांगितला म्हणून रामेश्वर भटनी त्यांच्या अभंगाच्या वया इंद्रायणीत बुडविल्या असं सांगितलं जातं. आणि पुन्हा त्यांना पश्चाताप झाल्यानंतर त्यांनी शिष्यत्व पत्कारलेलं होतं. एकंदरीत अभंग व कृतीद्वारे संत तुकारामांनी तत्कालीन पंडितांना, तत्कालीन दुर्जनांना एक प्रकारचं त्यांनी आव्हानच त्या ठिकाणी दिलेलं होतं. त्यामुळे त्याचा त्यांना त्रासही झालेला होता. कारण तुकोबा हे खऱ्या अर्थाने परिवर्तनवादी व बंडखोर असे संत होते. दुष्काळामध्ये पत्नीपाठोपाठ तुकोबाच्या मुलाचा मृत्यू झाला. दुष्काळ भयंकर होता. इंद्रायणीत पाणी नव्हते. गुरं ढोरं नाही तर माणसं देखील मरत होती. आणि असं सांगितलं जातं की ज्या पद्धतीने 19व्या शतकामध्ये 19व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये प्लेगचा साथीचा रोग आलेला होता. आज 21व्या शतकामध्ये हा कोरोना नावाचा संसर्गजन्य रोग आलेला आहे. तसं 17व्या शतकामध्ये एक साथ आलेली होती, पटकीची साथ. आणि या सगळ्या गोष्टीमुळे एक समाजामध्ये एक प्रकारची अस्वस्थता निर्माण झालेली होती. सगळे लोक अतिशय संभ्रमात होते. आपण काय करावं, काय करू नये हे लोकांना खरं तर कळत नव्हतं. आणि अशा काळामध्ये संत तुकारामांनी या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून प्रबोधनाची पताका आपल्या हाती घेतली. मग संत तुकाराम कालांतराने भजन कीर्तन याकडे वळले. असे सांगितले जाते की त्यांना स्वप्न दृष्टांत झाला. स्वप्नात गुरुने बाबाजी नाव सांगितले व तुकोबांना रामकृष्ण हरी हा मंत्र दिला. तुकारामांचे गुरु केशव चैतन्य चे बाबाजी चैतन्य या नावाने देखील ओळखले जातात. तर त्यांचे शिष्य संत निळोबा आहेत, संत बहिणाबाई आहेत. वारकरी संप्रदायातीलच नव्हे तर मराठी साहित्यातील कोहिनूर म्हणून खरं तर संत तुकारामाकडे पाहिलं जातं. वारकरी संप्रदायात पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय किंवा जगद्गुरू तुकाराम महाराज की जय या ओळीचा जो जयघोष केला जातो तुकोबांच्या अभंगात, खरं तर विविध क्षेत्रातील लोकांना प्रेरणा बळ देण्याचं सामर्थ्य आहे. विशेषतः व्यवहारातील विचारातील सर्व प्रश्नांची समर्पक अशी उत्तरे तुकोबांच्या अभंगामध्ये मिळतात. एका अर्थाने चिरंतन अशा मानवी मूल्यांचे दर्शनच त्यांच्या अभंगातून घडते. तुकोबांचे विचार, तुकोबांनी त्या काळामध्ये केलेलं चिंतन हे खऱ्या अर्थाने आजही आपल्याला वर्तमान काळाशी सुसंगत अशा प्रकारचं त्या ठिकाणी वाटायला लागतं. मग तुकोबा इंद्रायणी काठावर असलेल्या देहू परिसरात ज्या ठिकाणी राहत होते त्या परिसरात भंडाऱ्या किंवा भंडारदरा किंवा भामनाथसारखी डोंगरं होती. आणि याच परिसरात खरं तर
या वाङ्मयाची साधना अगदी बालपणी संत तुकारामांनी केलेली होती. तुकोबांनी ज्ञान व भक्तीला व्यवहाराचे अधिष्ठान दिलेले होते. संत तुकोबांचा अभंग किंवा एखादा चरण माहीत नाही असा माणूस तरी आपल्याला या महाराष्ट्रामध्ये सापडणार नाही. एकंदरीत आपल्या समग्र साहित्याच्या माध्यमातून संत तुकारामांनी मानवतावादी मूल्य रुजविण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुकोबांची जडणघडण आपण थोडक्यामध्ये संत तुकोबांचा हा परिचय आपण पाहिलेला आहे की त्यांची ही जडणघडण कशा पद्धतीनं झालेली होती. आणि तुकारामांनीच एका आपल्या अभंगामध्ये फार महत्त्वाचा अभंग आहे संत तुकारामांचा की तुकोबांची जडणघडण ज्या परिस्थितीमध्ये झालेली आहे. कारण अनुकूल परिस्थितीमध्ये कोणालाही काम करता येतं. जेव्हा एखाद्या नदीतील पाण्याचा प्रवाह हा पूर्वेकडून पश्चिमेकडे जातो तेव्हा पूर्वेकडून पश्चिमेकडे कोणालाही पोहता येतं. परंतु लाटाच्या विरोधामध्ये पोहणं हे अतिशय अवघड काम असतं. म्हणून संत तुकाराम ज्या काळामध्ये या मराठी साहित्याची वारकरी संप्रदायाची ते सेवा करत होते किंवा लेखन करत होते ती परिस्थिती फार वेगळी होती. खरं तर त्याचं प्रत्यक्ष असं प्रतिबिंब संत तुकारामांच्याच अभंगामध्ये उमटलेलं आहे. संत तुकारामांना तुकारामांची जडणघडण संत तुकारामांचं चरित्र जर आपल्याला थोडक्यात समजावून घ्यायचं असेल तर विद्यार्थी मित्रो हा अभंग अतिशय महत्त्वाचा आहे. संत तुकाराम या अभंगामध्ये असं म्हणतात, याती शूद्र वैश्य केला वेवसाव, आदी तो हा देव कुळ पूज्य, नये बोलो परी पाडिले वचन, केली याचा प्रश्न तुम्ही संती, संसारे झालो अति दुःखे दुःखी, माय बाप शेकी क्रमिलिया, दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान, स्त्री एकी अन्न करिता मेली, लज्जा वाटे जीवा त्रासलो या दुःखे, व्यवसाय देखे तुटी येता, देवांचे देऊळ होते ते भंगले, चित्ताशी जे आले करावसे, आरंभी कीर्तन करी एकादशी, नवते अभ्यासी चित्त आधी, काही पाठ केली संतांची उत्तरे, विश्वासे आदरे करोनिया, गाती पुढे त्यांचे धरावे ध्रुपद, भावे चित्त शुद्ध करोनिया, संतांचे शेविले तीर्थ पायवनी, लाज नाही मनी येऊ दिली, टाकला तो काही केला उपकार, केले हे शरीर कष्टवुनी, वचने मानिले नाही सूहृदयांचे, समूळ प्रपंचे वीट आला, सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता, मानियले नाही बहुमता, मानियला स्वप्नी गुरुचा उपदेश, धरिला विश्वास दृढ नामी, यावरी या झाली कवित्वाची स्फूर्ती, पायी धरिले चित्ती विठोबांचे, निषेधाचा काही पडिला आघात, तेने मध्ये चित्त दुःखविले, बुडविल्या वह्या बैसलो धरणे, केले नारायणे समाधान, विस्तारी सांगता बहुत प्रकार, होईल उशीर आता पुरे, आता आहे तैसा दिसतो विचार, पुढील प्रकार देव जाणे, भक्ता नारायणा नुपेक्षी सर्वथा, कृपावंत ऐसा कळो आले, तुका म्हणे माझे सर्व भांडवल, बोलविले बोले पांडुरंग. हा एक दीर्घ असा अभंग आहे ज्या अभंगातून खऱ्या अर्थाने आपल्याला संत तुकारामांचं जे स्वगत मनोगत आहे तेच एका अर्थानं संत तुकारामांचं आत्मचरित्र देखील आहे. एकंदरीत सामाजिक प्रबोधनासाठी संत तुकारामांनी ज्या अभंगाची रचना केली, केवळ विठ्ठल या एकाच जाणिवेतून तुकारामाच्या अभंगाची निर्मिती झालेली नाही, तर भावनांचे अनेक कल्लोळ जसे तुकारामांच्या अभंगामध्ये आहेत तसे प्रबोधनाचे वेगवेगळे असे विषय आपल्या खास अशा शैलीमध्ये संत तुकारामांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून हाताळलेले आहेत. म्हणून केवळ वारकरी संप्रदायाचंच नाही तर संत तुकाराम हे खऱ्या अर्थाने संपूर्ण
अभंग वाङ्मयाच्या निर्मितीचं ते कळस आहेत असं आपल्याला म्हणता येईल. या भागामध्ये आपण संत तुकारामांचं जे चरित्र आहे, एकंदरीत जडणघडण आपण पाहिलेली आहे. पुढच्या भागामध्ये आपण संत तुकारामांच्या अभंगाचं वैशिष्ट्य काय आहे, संत तुकारामांच्या अभंगाची विशेष कोणती आहे, या संदर्भामध्ये आपण विचार करणार आहोत. थांबूया.